आपण आपल्या किचनमध्ये मी तुम्हाला तांदूळाच्या कुरडया करून दाखवणार आहोत. पावसाळ्यासाठी किंवा म्हणजे अशा जनरल घरात आपण करतो ते तांदळाच्या कुरडया करून दाखवणार आहोत. त्याच्यासाठी मी काय घेतलं तर हे रेशनचे धुतलेले तांदूळ आणि त्याचं हे मी पीठ करून घेतलं आहे. तांदूळ रेग्युलर आपण भाकरीसाठी धुवून दळतो तसेच हे दळलेले आहेत, बारीक पीठ काढलेलं आहे. आणि ह्या तांदळाच्या पिठाच्या मी तुम्हाला कुरडया करून दाखवणार आहे. ह्याच्यासाठी मी घेतलं आहे एक वाटी, मोठी वाटी हे पीठ घेतलं आहे. तेवढ्याच मापानं हे 3 मापं पाणी घेणार आहे आणि हे त्याच्यात चवीसाठी मीठ. आता मी प्रथम काय करणार आहे तर प्रथम एक भांडं पीठ ह्या मोठ्या भांड्यात घेणार आहे, पातेल्यात, आणि त्यामध्ये 1 भांडं पाणी घालणार आहे. पहिल्यांदा 1 भांडं पाणी घालणार आहे आणि हे पीठ चांगलं मिसळून घेणार आहे. असं आपण एकंदर 3 भांडी याच्यात पाणी घालणार आहोत. त्यातलं मी 1 भांडं घातलंय, अजूनही घालायला लागणार आहे. आणि आता हे मी पीठ छानपैकी असं गुठल्या सगळ्या मोडून टाकायचे आहेत, आपल्याला गाठी याच्यात ठेवायच्या नाही आहेत. आणि असं हे पीठ मी छानपैकी असं घाटून घेणार आहे. प्लेन करून घेते सगळं पीठ. हे बघा एकदम स्वच्छ असं आहे, तांदूळ एकदम स्वच्छ आहेत, पीठही छान स्वच्छ आहे. आणि याच्या मी तुम्हाला कुरडया चकली पात्रातून काढून दाखवणार आहे. आपल्या चकलीचा सोऱ्या असतो त्याच्यातून मी करून दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा कसं पीठ छानपैकी असं अगदी पाणी समजा 3ला वाटलं थोडं आपण वाढवावं तर वाढवू शकतो शेवटच्या क्षणाला अर्धी वाटी, पण शक्यतो हे 3 वाटी माप हे माझं बरोबर आहे. हे बघा हे आता आपलं छानपैकी पीठ तयार आहे. तर मी काय करणार आहे, 1 भांडं पाणी उकळायला ठेवणार आहे. हे बघा किती सुंदर पीठ आपलं झालं आहे, ते गाठ एकही नाही आहे. असं पीठ आपण करून घ्यायचं. आता मी 1 वाटी पाणी उकळायला ठेवणार आहे. मगाची वाटी थोडी कमी होती म्हणून थोडं घालून टाकते. 1 वाटी पाणी आता उकळत ठेवणार आहे. चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. ह्या आपल्या पिठाला लागेल असं, अति मीठही नाही पण थोडं मीठ घालावं लागतं कारण अळणी चांगल्या लागत नाहीत. त्याने मी थोडंसं मीठ त्याच्यात घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ. त्याच्यावर झाकण ठेवून उकळी काढून घेणार आहे. आता या कढईचं पाणी आपलं उकळलं आहे, त्याच्यात मी हा आपला चीक सगळा पीठ घालणार आहे आणि छानपैकी ढवळणार आहे. त्याच्यात गाठी होऊ द्यायच्या नाहीत, महत्त्वाचं म्हणजे याच्यात गाठी होऊ द्यायच्या नाहीत आणि ते छानपैकी शिजवून घ्यायचं. हे एकसारखं ढवळत राहायला लागतं. भांडं धुवून घातलं, उकडल्यानंतर याच्या आपण पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आहेत. गाठी राहिल्या तर कुरडया चकली पात्रातून पडायलाही जड जातात आणि क्रॅक जातात, त्याला चांगल्या होत नाहीत. त्याच्यामुळे हे पीठ आपण छानपैकी असं घुसळून चांगलं हे करायचं आहे. त्याच्यात गाठी ठेवायच्या नाही. बघा अशा गाठी मोडून काढायच्या. गॅस थोडा लहान ठेवायचा आणि गाठी मोडून घ्यायच्या सगळ्या. हे बघा छानपैकी गाठी घुसळून पैकी आपल्या गाठी मोडल्या आहेत. त्यातून आपला हा चीक चांगला शिजायला हवा आहे. साधारण 15-20 मिनटं या गोष्टीला लागतात. पीठ असेल त्याच्यावर अवलंबून असतं. आता जास्त पीठ असेल तर जास्त वेळ. हे जेमतेम आपलं 1/4 किलो पीठ आहे. मोजून नाही घेतलं आहे, वाडग्यानं घेतलं आहे. त्याच्यामुळे
मी वर झाकण ठेवून 2 मिनटं चांगली वाफ काढणार आहे. अजिबात गाठ नाही झाली, यात मोडलेल्या आहेत सगळ्या गाठी. ग्लेझिंग येई पण आपल्याला ते शिजवायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याला ग्लेझिंग आलं पाहिजे. आता मी 2 मिनटं झाकण ठेवणार आहे त्याच्यावर, पैकी त्याला वाफ आली आहे. तकतकीत आता वाटायला लागलं थोडं थोडं. अजूनही ते तिकतिकीत व्हायला हवं आहे, चांगलं ग्लेझिंग यायला हवं आहे. मी आता परत एकदा झाकून ठेवणार आहे. ते छानपैकी असं आपलं ग्लेझिंगवालं पीठ झालं पाहिजे, हाताला चिकटता नाही. तकतकीत व्हायला लागली, ग्लेझिंग चांगलं यायला लागलं. अजूनही मी त्याला एक वाफ काढणार आहे. आणि हे बघा, कढईला पण सोडून दिलं पीठ, पूर्ण शिजत आली ती. आता गाठी मोडल्या की मग काही विशेष प्रश्न नसतो, गाठी मोडणं हेच महत्त्वाचं असतं. आणि तो छानपैकी शिजवून घेणं. तर हे मी सगळं साईडचं काढून घेणार आहे. अजून एक वाफ काढणार आहे की आपली ही उकड याच्यासाठी तयार होईल, कुरडयासाठी. मग मी कशा कुरडया काढायच्या ते तुम्हाला दाखवणार आहे. ते हे पीठ तयार झालं हे कसं समजायचं तेही तुम्हाला दाखवते. हे असं घ्यायचं आणि आपल्या हाताला चिकटलं नाही पाहिजे. हे बघा कसं छान झालं आहे पीठ, ते मऊसूत आणि छान झालं आहे. जर आपल्या हाताला ते चिकटत असेल तर आपलं पीठ तयार नाही. हे असं हाताला आता घेतलं, हे मी हाताला घेते. हे बघा परत, हे बघा की हाताला चिकटलं नाही पाहिजे. हे बघा कसं छान आहे ते. अशी गोळी झाली की आपलं पीठ कुरडयांसाठी योग्य झालेलं आहे. हे आपलं पीठ तयार आहे. तरीसुद्धा मी एक वाफ अजून काढणार आहे. किती सुंदर आपली उकड आली आहे, ती एकदम तिकतिकीत. ग्लेझिंग कसं सुंदर आलं आहे बघा. आता हे मी गॅस घालवून ठेवणार आहे. आणि थोडं कोमट झालं की आपण ह्याच्या छानपैकी कुरडया करायच्या आहेत. छोट्या शेवेची थाटी घेतली, त्याला पाण्याचा हात लावून घेतले, ती मी याच्यात बसवणार आहे. आणि मी यामध्ये हा तयार चीक आहे हा भरणार आहे. असं मी भरणार आहे. त्याच्यावर हे झाकण लावणार आहे. आधी मी थोडंच भरलं आहे पीठ, कारण गरम असल्यामुळे तुम्हाला पाडून दाखवण्यापुरेसं. छानपैकी शेवया पाडून घेणार आहोत. किती सुंदर पडत आहेत बघा. त्या बघा किती सुंदर पडत आहेत शेवया. आणि ही तळून एकदम अशी मस्तपैकी दुप्पट तिप्पट होते. आता मी अशा सगळ्या पाडून घेते. आपल्याला हवी तेवढी मोठी लहान, आपल्याला साईज हवी तशी आपण बघायची. आता परवा मी तुम्हाला कुरडया घालून दाखवल्या होत्या. ती कुरडई ही सुकून अशी झालेली आहे, हे बघा. आता आपण त्यातल्या कुरडया तळून दाखवते मी तुम्हाला काय होतं आहे ते, कशी होते ती. त्याच्यासाठी हे मी तेल तापत ठेवलं आहे. नाही तर मी एक एक कुरडई अशी सोडून तळून घेणार आहे. ही बघा केवढी झाली ती, सुंदर एकदम मस्त झालेली आहे. अशी आपण 2-4 तळून घेऊया. तुम्हाला दाखवण्यासाठी हे तळते मुद्दाम मी. कशी फुलली आहे ती बघा, सुंदर.
अशाच मी तुम्हाला गव्हाच्या पण करून दाखवणार आहे. मी हे एकदम तुम्हाला सोपी पद्धत दाखवलेली आहे. कोणाचं केळवण असो, कोणालाचं डोहाळं जेवण असो, एक एक पानाला शोभा येते याच्यामुळे. रंगीत कुरडया, रंगीत फेण्या, कुरडया असं तळलं की आपलं पान कसं भरवून जातं. छान छान एकदम मस्त झाले. हलक्या फुलक्या आणि केवढ्या मोठ्या होत आहेत बघा. मला तळून दाखवण्यासाठी मी एवढे 4-5 तळून दाखवते. तशा तळायच्या, मंद गॅसवर तळायच्या. तेल तापवून चांगलं घ्यायचं, पण मग मंद गॅसवर तळायच्या. हे बघा किती सुंदर दिसतंय बघा. अशा या आपल्या तांदळाच्या कुरडया ज्या मी घातल्या होत्या त्या ह्या सुकून छानपैकी तयार आहेत. बघा कुरकुरीत एकदम झालेल्या आहेत. अशा मस्त एका वाटीच्या या अशा 50-60 कुरडया झाल्या आहेत साधारणपणे. मी मोजल्या नाही आहेत, पण साधारण एवढ्या झाल्या आहेत. आणि ह्या मी आता तुम्हाला तळून दाखवले. ह्या बघा किती, हे बघा असं छानपैकी आपलं हे सगळं कुरडया तळून झालेले दाखवलेत मी तुम्हाला. हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.